अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दर्शन याबद्दल माहिती घेणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 ते 21 याचे पठण केले आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये एक अध्याय आहे. ज्यांना कुणाला ऐकायची इच्छा असेल त्यांनी चॅनेलवरती जाऊन सबस्क्राईब करून ऐकावे. आज आपण गुरुपीठ दर्शन याबद्दल माहिती घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गावातून पूर्ण दिशेला आपल्याला अतिशय सुंदर असे गुरुपीठ दिसते. साहजिकच आपली पावले गुरुपीठाकडे ओढली जातात. हे स्थान त्र्यंबकेश्वरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना प्रयाग तीर्थाजवळ एक भव्य कमान आपल्याला आकर्षित करेल. तोच गुरुपीठाकडे जाण्याचा रस्ता आहे. दुसरा रस्ता त्र्यंबकेश्वर गावातून मुख्य मंदिरापासून आहे. श्री गुरुपीठात प्रवेश केल्यानंतर एका छोट्याशा टेकडी नंतर सर्वप्रथम आपल्याला वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजाचे स्थान लागते. वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात वटवृक्षाखाली वास्तव्यास होते. तेथेच आज अक्कलकोटचे मुख्य मंदिर उभारण्यात आले आहे. त्या स्थळाची स्मृती जागृत करणारे प्रति अक्कलकोट या ठिकाणी आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत वर्णन केल्याप्रमाणे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी गोदातट यात्रेची सुरुवात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून केली आहे. त्याच वेळेस त्यांचे वास्तव्य याच वडाच्या वृक्षाखाली असावे याची साक्ष हा पुरातन वृक्ष देत आहे. या वटवृक्षाखाली छोटेसे मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाची मूर्ती आहे. तिला नमस्कार करून या वटवृक्षाला 11 प्रदक्षिणा कराव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेला वटवृक्षाच्या पारंब्यांना स्पर्श करून त्या आपल्या कपाळावर टेकवावी. त्यात साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजाचा चरणस्पर्शाची जाणीव होईल. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, माझे गाव दत्तनगर. वटवृक्ष मूळ मीच मूळ स्वरूपात या वटवृक्षाच्या रूपाने उभा आहे. श्री औदुंबर. वटवृक्ष स्वामी महाराजाचे दर्शनानंतर समोरील रस्त्याने छोटीशी चढण चढल्यानंतर आपल्याला टेकडीवर जाता येते. हा रस्ता म्हणजे दोन्ही बाजूला उंच कडे असल्यामुळे एखाद्या घळीतून वाटचाल केल्याचा अनुभव देणारा आहे. टेकडीवर आपल्याला समोरच श्री औदुंबराचे पवित्र दर्शन घडते. हा वृक्ष हजारो वर्षापूर्वीचा असावा असे वाटते. सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राप्रमाणे याही वृक्षाची मौज व लग्न सोहळा झालेला आहे. श्री गुरुपीठ प्रवेशद्वार. श्री गुरुपीठ व औदुंबर यामध्ये विस्तीर्ण असे मैदान आहे. साहजिकच आपल्याला त्यावर मुक्तपणे फिरावेसे वाटेल. प्रवेशद्वाराची कमान आकाशाला गवसणी घालणारी आहे. प्रवेशद्वाराजवळ 4
गजराज आपले स्वागत करतात. 3 भव्य दरवाजे असून त्यावर श्री महासरस्वती, श्री महागणपती, श्री महालक्ष्मी या देवताचा द्वार देवता या स्वरूपात विराजमान झालेला आहेत. मधल्या प्रवेशद्वारावर साक्षात श्रीयंत्र आहे. ते 5 फूट रुंद व 7 फूट उंच असे भव्य आहे. एवढे मोठे यंत्र आपणास क्वचितच मोठे पाहावयास मिळेल. त्याखाली 2 मिनिटे उभे राहिल्यास आपल्याला श्रीयंत्राच्या दिव्य शक्तीची अनुभूती येईल. सद्गुरू प.पू. पिटले महाराजाचे स्मृतिस्थान. प्रधान द्वारातून प्रवेश केल्यानंतर प्रथम डाव्या बाजूला म्हणजेच मंदिराच्या आग्नेय कोपऱ्याकडे वळावे. तेथे आपल्याला सद्गुरू प.पू. पिटले महाराजाच्या चरण पादुकाचे दर्शन होईल. हा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग सद्गुरू प.पू. पिटले महाराजांनी सुरू केला. या मार्गाची सर्व रचना त्यांचीच आहे. येथे त्रिकाल होणाऱ्या आरत्या त्यांनी स्वतः रचलेल्या आहेत. आपण तेजोनिधी हा ग्रंथ जरूर वाचावा, कारण त्यात आपल्या सद्गुरू प.पू. पिटले महाराजाच्या जीवन कार्याविषयी अपूर्व अशी माहिती मिळेल. या सेवा मार्ग त्यांनी सुरू केलेला असल्यामुळे प्रथम त्यांचे दर्शन घेऊनच मंदिरात प्रवेश करावा अशी पद्धत आहे. तेजोनिधी सद्गुरू प.पू. मोरेदादाचे स्मृतिस्थान. दरबाराच्या ईशान्य कोपऱ्यात हे पवित्र स्थान आहे. सद्गुरू प.पू. पिटले महाराजाच्या केलेल्या तेजाच्या उपासनेतून ते तेज सद्गुरू प.पू. मोरेदादांना मिळाले, म्हणून त्यांना तेजोनिधी असे म्हणतात. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी जनमानसाला श्री स्वामी समर्थ महाराजाचे दर्शन घडवले. परमपूज्य मोरेदादा नेहमी सांगायचे की श्रीरामाचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांचे प्रायशिष्य श्री हनुमानाचे दर्शन अगोदर घ्यावे. श्री हनुमंतांना विनंती करावी की आपला श्रीरामाचे दर्शन घडावा. त्याच पद्धतीनुसार आपण सद्गुरू परमपूज्य मोरेदादांना विनंती करावी की आम्हाला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाचे दर्शन घडावे. अशी विनंती करूनच मग श्री स्वामी समर्थ महाराजाच्या मंगलमय मूर्तीचे दर्शन घ्यावे. श्री स्वामी समर्थ महाराजाचे मुख्य स्थान. श्री गुरुपीठातील मुख्य स्थान हे मूळ दरबारातील मध्यभागी आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज हे सिंहासनावर बसलेले आहेत. साक्षात आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होईल. इतकी सुंदर मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज वेगवेगळ्या वेशभूषा केल्या जातात. आपण थोडा वेळ मूर्तीसमोर बसून ध्यान केले तर जीवनातील अत्यंत उच्च अनुभूती आपल्याला प्रयत्नास येईल. मूर्तीचा चेहरा इतका बोलका आहे की महाराज आत्ता आपल्याशी हितगुज करतील असे वाटते. अष्टसिद्ध महाशक्तिपीठ. श्री गुरुपीठातील मूळ दरबारातील सिंहासनावर अधिष्ठित श्री स्वामी समर्थ महाराजाचे दर्शन घेतल्यानंतर डावीकडून श्री कालभैरव महाराज, श्री रेणुका माता, श्री महालक्ष्मी माता, मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराजाच्या मुख्य दरबारात
नंतर श्री तुळजाभवानी माता, श्री सप्तशृंगी माता व श्री पंचमुखी हनुमानांची मूर्ती आपणास दिसतील. अतिशय सुरेख, आकर्षक व भव्यदिव्य अशा स्वरूपाच्या या सर्व मूर्ती असून चंदनी गाभाऱ्यात या विराजमान आहेत. आई भगवतींना नित्य सुंदर पोशाख चढविला जातो. सौभाग्य अलंकारांनी त्यांचे तेज विलक्षण भासते. संरक्षण देवता म्हणून श्री कालभैरव महाराज व श्री पंचमुखी हनुमान या देवता आहेत. पंचमुखी हनुमानांची अतिशय दुर्मिळ अशी धाटणीची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर निश्चितच प्रत्येकाचे मन आनंदित व प्रफुल्लित होते. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, जर आपण कोणीही नाशिक त्र्यंबकेश्वरला गेलात तर आवश्यक श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे दर्शन घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.